नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण गॅसची बचत कशी करायची ह्यासाठी महत्त्वाच्या अशा काही टिप्स बघणार आहोत. गॅस बचतीसाठी 15 सोप्या आणि प्रभावी टिप्स. कुठलंही भांडं गॅसवर ठेवलं की त्याचं झाकण लावा. जेवढं शक्य असेल तेव्हा झाकण ठेवून स्वयंपाक करा. यामुळे उष्णता टिकते आणि अन्न लवकर शिजते. नंबर 2, प्रेशर कुकरचा वापर वाढवा. डाळी, भात, बटाटे वगैरे गोष्टी प्रेशर कुकरमध्ये लवकर शिजतात आणि गॅस वाचतो. भिजवलेले धान्य वापरा. डाळी, कडधान्य किंवा तांदूळ शिजवण्यापूर्वी काही तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. यामुळे ते लवकर शिजतात. एका वेळी जास्त शिजवा. दुपार आणि रात्रीचे काही जिन्नस एकत्रच शिजवा. उदाहरणार्थ, भाजी आणि डाळ एकाच कुकरमध्ये शिजवायची. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. गॅस पूर्ण फुल न ठेवता मध्यम ठेवावा. अधिक गरम केल्यास अन्न जळू शकते आणि गॅसचा अपव्यय होतो. साईज प्रमाणे भांडी निवडा. छोट्या गोष्टीसाठी मोठं भांडं वापरल्यास उष्णता पसरायला वेळ लागतो आणि गॅस जास्त लागतो. तळणाच्या ऐवजी वाफवणे किंवा शिजवणे निवडा. तेल गरम करताना जास्त वेळ लागतो. शक्यतो वाफवलेले पदार्थच निवडा. यामुळे देखील गॅसची बचत व्हायला मदत होते. भांडी सुकवूनच वापरा. ओले भांडे गरम करायला वेळ घेतात. त्यामुळे वाफ टाळण्यासाठी भांडे सुकवून वापरा. जेवण गरम करताना कमी वेळ ठेवा. फ्रीजमधील अन्न लगेच गॅसवर ठेवू नका. ते रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि मगच गॅसवर गरम करा. विंड प्रूफिंग करा. स्वयंपाकघरात वारा जास्त असेल तर गॅसची जळण क्षमता कमी होते. गॅस शेगडीजवळ विंड प्रूफिंग करा. इन्सुलेटेड कुकर वापरा. ज्याला आपण थर्मल कुकर असंही म्हणतो. हा कुकर गॅसवर कमी वेळ ठेवला जातो आणि उष्णता टिकवून ठेवतो. स्टोव्हची झाडाझडती ठेवा. स्टोव्हचे होल्स किंवा बर्नर ब्लॉक झाले असतील तर गॅस नीट पेटत नाही आणि गॅसचा अपव्यय होतो. स्मार्ट मील प्लॅनिंग करा. अचानक काय करायचं हे ठरत नसेल तर वेळ आणि गॅस दोन्ही पण खर्च होतो. फ्लॅट बुडाचे भांडे वापरा. फ्लॅट बुडामुळे उष्णता अधिक प्रमाणामध्ये पसरते, म्हणजेच अन्न लवकर शिजते. इलेक्ट्रिक अप्लायन्सेसचा वापर करा. आधीच गरम झालेली कढई वापरा. पुन्हा भाजी करताना आधीच गरम असलेली कढई वापरल्यास गॅस वाचतो. एकत्रित तयारी ठेवा. वेगवेगळ्या वेळेस स्वयंपाक करण्याऐवजी एकत्र जेवण तयार करा. उदाहरणार्थ, एकाच वेळेस भाजी, आमटी, भात अशा 2-3 गोष्टी करा. अर्धवट झाकण ठेवणे टाळा. झाकण जर पूर्णपणे बसत नसेल तर वाफ बाहेर जाते. यामुळे गॅस जास्त लागतो. वाफेचा योग्य वापर करा. कुकरमध्ये एकाच वेळी भात खाली व डाळ वर असं ठेवून दोन्ही एकत्रच शिजवा. शिजवलेले अन्न लगेच झाकून ठेवा. गरम अन्न जर उघडे ठेवले तर उष्णता निघून जाते. झाकण ठेवल्यामुळे तसेच गरम राहते. गरम करताना कमी गॅस लागतो. पंखा बंद ठेवा. गॅसवर स्वयंपाक करताना जवळचा पंखा बंद ठेवा.
ज्यामुळे फ्लेम स्थिर राहते आणि उष्णता योग्य प्रमाणामध्ये वापरली जाते। आधीच सर्व साहित्य तयार ठेवा। चिरणे, कटिंग आधीच करून ठेवा, म्हणजे गॅस चालू असताना काही वेळ वाया जात नाही। लो फ्लेमवर स्टीमिंग करा। इडली, मोदक, ढोकळा किंवा कोथिंबीर वडी, आळू वडी करताना मध्यम किंवा कमी फ्लेमवर स्टीम करा। तेवढाच वेळ लागतो, पण गॅस कमी लागतो। इन्सुलेटेड फ्लास्कचा वापर करा। पाणी गरम करून लगेच फ्लास्कमध्ये ठेवल्यास ते तासभर गरम राहते आणि परत गरम करण्याची गरज लागत नाही। संध्याकाळी रात्रीचे अर्धे काम करा। उदाहरणार्थ डाळ भिजवून ठेवणे, कांदे चिरून ठेवणे, म्हणजे सकाळी गॅस कमी लागतो। त्यामुळे वेळेची आणि गॅसची दोन्हीचीही बचत होते। तर गॅसची बचत करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।